आपण 2 दिवसापूर्वी अध्याय क्रमांक 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 16 ओवी क्रमांक 30 थांबलो होतो. अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपत्ती भाग योग आणि सुरुवात होती गुरुस्तवनमध्ये. मावळविती विश्वाभासू नवल उदयला चंडावशू अद्वया बीजानुकासू वंदू. आता जे श्री गुरु आहेत ते काय करतात, आपल्या जीवनामध्ये असा सूर्योदय होतो जसा रात्रीच्या वेळेला दुसऱ्या दिवशी उगवल्यानंतर लख्ख उजाडलं जातं आणि सगळं जगत निरभ्र दिसतं. त्याप्रमाणे ज्या वेळेला संतांची कृपा होते आणि सद्गुरूची भेट होते त्यावेळेला आपल्या जीवनात ते उजाडलं जातं. त्यावेळेला जगतामध्ये ओतप्रोत परमात्मा वरलेला दिसतो. जगताभास पूर्णपणे मावळून जातो. त्याच्यामध्ये आपल्याकडे ज्ञान अज्ञानरूपी आज्ञा आहे त्या पण तो गिळून टाकतो. आणि जो खरा ज्ञानी आहे, ज्याला असं वाटतं मला आत्म्याची भेट व्हावं, जो सुदीन करी ज्ञानी या स्वबोधाचा, असा दिवस त्याच्या जीवनात उजाडला जातो की त्या ज्ञानी माणसाला स्वतःचा बोध होतो, इतरांचा नाही, स्वतःचा बोध होतो. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी. आणि याप्रमाणे सगळं वर्णन चालू असताना शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हटले की मी माझ्या गुरूंचं वर्णन यथार्थ करू शकत नाही. करायला गेलो समजा तर काय होणार, तो न्यूनपणा असतो, कारण यथार्थ वर्णन त्या गोष्टीचं होत नाही. म्हणून त्यांनी शेवटच्या 2-3 ओळी वाचूया आपण. ते म्हणतात त्याप्रमाणे श्रीगुरू भेदबुद्धीचा तराजू करून त्याच्या एका पारड्यात तुम्हाला व सूर्याला एका पारड्यात घालून तुमची त्याच्याशी तुलना केली. ह्या माझ्या हातून घडलेल्या अपराधाची श्रीगुरू आपण केवळ एक वेळ क्षमा करावी. 28 क्रमांकाची ओळ वाचली. मी रूपक केलं होतं, कशाचं, सूर्याचं. कोणासाठी रूपक केलं आहे, अज्ञानी लोकांना समजण्यासाठी. दृष्टांत हाताशी घेतला होता सिद्धांत पटवून देण्यासाठी. पण तरी पण मी तुम्हाला सूर्याची उपमा दिली, कारण सूर्य कसं आहे, त्यांच्या सत्तेतून सूर्याला तेज मिळतं. त्यामुळे तुलना कोणाची होती, बरोबराची. आणि या इथे बरोबरीचं दुसरं कोण नाही, संत सद्गुरू किंवा परमात्मा, ही एकाच व्यक्तीला बोललेलं नाव आहे. हां, तर ती जी गोष्ट आहे ती फायनलला सुरुवातीला जोपर्यंत नाही तोपर्यंत परमात्मा प्राप्तीसाठी सद्गुरूला शरण जायचं. पण ज्यावेळेला आपण त्या स्पॉटला पोचलं जातो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी एक होऊन जातात. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी मावळली जाते. हे नाही, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, त्रिपुटी संपली जाते. आणि तुम्ही असे तुमच्याबरोबरचे या जगात दुसरी कोणतीच वस्तू नाही. पण मी सूर्याची उपमा दिलेली. अहो योगाच्या ध्यानांच्या डोळ्यांनी तुला पाहिले, तुमची प्राप्ती करून घेतली व वेदाधिकांच्या वाचेकडून तू वर्णन केला गेला आहेस. त्यात जसे तुम्ही सहन केले तसे आम्हा सहन करा. मी जी तुमची तुलना केली त्याची क्षमा करा. बघा, योग्यांनी किंवा वेदांनी हे वर्णन करता नाहीत, ते देव कसा आहे असा प्रत्यक्ष शब्दात सुद्धा तो आणता नाहीत, आणला त्यांनी. मग त्यांची स्तुती कशी तुम्ही सहन केली, कारण तो सगळ्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पण त्यांचं जसं तुम्ही सहन केलं तसं माझंही सहन करा, कारण मी तुमची वर्णन केलं, तुम्हाला कशाची तरी उपमा दिलेली आहे. तुम्ही वास्तविक उपमेच्या पलीकडे तुमचं वर्णनसुद्धा करू शकत नाही. आपण वर्णन केव्हा करू शकतो, आपल्यासाठी केलेले वर्णन कधी करू शकतो, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, किंवा संत होऊन संतासी पाहावे तरीच तरावे तुका म्हणे. मग हे नाही का झाले, ज्ञानोबराय झालेले आहेत. पण तुमचं आपलं वकीलपत्र घेतात, ते परत स्वतःकडे कमीपणा घेतात. जो परिपूर्ण झालेला माणूस आहे तो स्वतःकडे कमीपणा घेत असतो, आणि अपूर्ण माणूस आहे ना तो ताठरपणाच्या भूमिकेत राहत असतो. इथे माऊली लीनतेतून बोलतात, परंतु तुमचे गुणानुवाद करण्यास मी सकावलो आहे, म्हणून स्तुती केल्या वाचून मला राहावत नाही. एखाद्या व्यक्तीशी ना आपण त्याच्याशी लडलडवणी सारखं बोलत राहणार. तुम्हाला सांगतो, आपल्या घरात 4 मुलं आहेत आणि त्याच्यात जर आवडतं पोरगं आहे, त्याचे गुण त्याचे दोष आपल्याला कधीच दिसणार नाही. त्याच्या दोषाचं आपल्याकडं कधीच नाही दृष्टी जाणार, कारण आपण त्याच्या गुणाचंच अवलोकन करत राहणार. तसं मी सकावलेलो आहे, मी तुमच्या स्तुतीला सकावलेलं आहे, म्हणून आता काय बोलायचं, तर मग बोलत राहिलो तुमच्याविषयी परंतु तुमचे गुणानुवाद वर्णन करण्यास मी सकावलो आहे, म्हणून स्तुती केल्या वाचून मला राहावत नाही. तर तो माझा अपराध न समजता त्याबद्दल आपण काय पाहिजे ते करा, परंतु मी अर्धपोटी उठणार नाही. म्हणजे तृप्ती होईपर्यंत आपली स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. गुरूंना आपली स्तुती केलेली आवडत नाही, आणि माणसाला मात्र आपली स्तुती केलेली आवडते. त्यामुळं हे म्हटलं मी केल्याशिवाय राहणार नाही. काही प्रसंगाला श्रीगुरु ज्ञानेश्वरांवर गरम झालेले आहेत. हे कोणाला सांगितले, हे काय त्यांना ते शब्द एक वापरतात, हे बिनकामाचं कशाला बोलतो, काय वाक्य आहे तिथं,
हा, हे पल्हाळ कशाला लावतो बाबर? आता हे पल्हाळ आहे का, पण हे कशाला लावतो? आणि आपल्याला काय आवडतं? पल्हाळच आवडतं आपल्याला, आहे की नाही? मी गीतारूप आपल्या प्रसादामृताचे आवडीने सेवन करावे म्हणून ते वर्णन करू लागलो, तर तुमच्या कृपेने मला दुप्पट बळ आले, यावर मी मोठा भाग्यवानच झालो. मी वास्तव पाहायला गेलो तर मला अजून आवरलं नाही, अनावर झालं. आणि ते असंच आहे, किती पण आपण त्या चांगल्या व्यक्तीचं वर्णन करत राहिलं तरी त्याचं पूर्ण वर्णन होऊ शकत नाही, आहे की नाही? प्रभू माझ्या वाचेने अनंत कालपर्यंत, बघा काल आपण इथपर्यंत आलो होतो, अर्धपोटी उठणार नाही इथपर्यंत. आता पुढे पाहतोय 31 क्रमांकाच्या ओवीपासून वाचतोय, मी गीतारूप आपल्या प्रसाद अमृताची आवडीने सेवन करावे म्हणून ते वर्णन करू लागलो. मी गेलो पाहायला काय, तर माझ्या हातात घवाड लागलं, तर तुमच्या कृपेने मला दुप्पट बळ आले, यावर मी मोठा भाग्यवानच झालो. पहा, प्रभू माझ्या वाचेने अनंत कल्पपर्यंत परमात्म प्रतिपादन सत्य भाषणाचे तप केलेले आहे. बा, त्याला ही गोष्ट भेटत असते, उगाच कोणाला नाही भेटत. प्रभू माझ्या वाचेने अनंत कल्पपर्यंत परमात्म प्रतिपादन अधिक सत्य भाषणाचे तप केलेले. दुसरं बोलायला टाईमच नाही त्यांना, दुसरं बोलण्यात त्यांना रसच नाही. हरी बोला देता हरी बोला घेता. व्यवहारातली कोणतीही गोष्ट बघा, कोणी नारी कोणी एकी भुलली नारी आणि विकता गोरस घ्या म्हणे, विकायला काय गेली? दही दूध विकायला गेलेली. आणि काय म्हणती? गोविंद घ्या गोपाळ घ्या, तव तव हसती मथुरेच्या घ्या. म्हणजे त्यांना काय झालेले, त्या भाषणामध्ये त्यांना सर्वत्र सगळं एकच दिसायला लागलेले. ते म्हणतात त्यामुळं कल्पपारापर्यंत माझ्या वाचेचे अनंत कल्पपर्यंत परमात्म प्रतिपादन सत्य भाषणाचे तप केलेले. किती अनंत जन्मजन्मी आम्ही हेच करत आलो. त्याप्रमाणे त्या तपाचे फळ हे गीता नामक महादीप मला मिळाले. हे सहजासहजी भेटत नाही. माग तपाचे सामर्थ्य मग तपिनीला आमोप, आहे की नाही? मी आजपर्यंत जी लोकोत्तर बहुत पुण्याई केली, तिने तुमचे गुणानुवाद वर्णन करणे हेच मला फळ देऊन ती माझी पुण्य कर्मे आज ऋणातून उतराई झाली. बघा, आपण जेवढी चांगली कर्म करतो, पुण्य कर्म करतो, ती कशासाठी? ईश्वर भेटीसाठी. आणि एकदा ईश्वराची भेट झाली का त्या कर्मांकडून कोणतंही काही आपलं घेणं शिल्लक राहत नाही. जे वे सत्कर्म करत राहायचं आहेत आणि त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का ती कर्म भेटली, आपल्या त्या परमात्म्याची भेट झाली का बाकीच्या सगळ्यांचा हिसाब संपला. मी आजपर्यंत जी लोकोत्तर बहुत पुण्याई केली, तिने तुमचे गुणानुवाद वर्णन करणे हेच मला फळ देऊन ती माझी पुण्यकर्मे आज ऋणातून उतराई झाली. कोणाच्या ऋणात होती? पुण्यकर्म करणाऱ्या, कर्म कर्त्याच्या ऋणात असतं अडकलेलं. मग त्याला काय पाहिजे? बोल, तुला काय पाहिजे? मला संत भेट पाहिजे, मला ईश्वराची भेट. ठीक आहे, मग ती करून देतात. आणि एकदा भेट झाली का आता काय महाराज काय नाही, तुम्ही जाऊ शकता, तुमचं काम झालं. त्याप्रमाणे मी देहसंबंधामुळे जीवदशेच्या अरण्यातील जन्ममरण रूपी गावात सापडलो होतो. कोण? माऊली. पण आपल्या वकीलपत्र घेऊन म्हणतात, मी देहसंबंधामुळे जीवदशेच्या अरण्यातील जमीन रूपी जन्ममरण रूपी गावात सापडलो होतो. कशामुळे? देहसंबंधामुळे जन्ममरण आहे. ती सर्व माझी पीडा व दुर्दशा आज आपण पार दूर केलीत, ही एक तरी ववी अनुभवावी. असं आपल्याला पण वाटलं पाहिजे की आपण याच्यातून निघून चाललेलो आहे म्हणून. किती नंबरची ओळ आहे? 34. जी जीवित्वाची आडवी आतुडलो होतो मरण गावी, ती अवदसाची अवगी फेडेली आजी. ही ओवी घेतलेली आपण, ठीक आहे ना? याच्यातल्या बऱ्याच ओळी आता काय काल आपल्या लक्षात नाही आलं काय काय घ्यायचं. सुरुवातीच्या 16 ओव्यांपर्यंत आपण 17 पर्यंत म्हटलं होतं. 1 ते 17 बोललो होतो ना. दिसणे मावती झाकवले सिंग का बोले. हां, बरोबर बरोबर. आता त्या निवृत्तीदाताला नमस्कार करतोय, तिथे थांबलो होतं. बरोबर. ओके, नंतर बघू आपण. लक्षात ठेवा, ती 34च्या मधल्या बघायच्या. हां, 17 ते 34. आता ही कोणती घ्यायची आपल्याला? 30च्या पुढच्या बऱ्याच घ्यायच्या होत्या. बघा आता, माझ्या सत्यवादाची तर 32, हां, ती घेतलेली आपण, है ना. त्याच्यानंतर आता 33 पण घ्यायची, 34 पण घ्यायची. म्हणजे 31 पासून आपला 32 पासून. हां,
मी देहसंबंधामुळे जीवदेशाच्या अरण्यातील जन्ममरण रूपी गावात सापडलो होतो. ती सर्व माझी पीडा व दुर्दशा आज आपण पार दूर केली. बघा, जन्मा नाही येणे ऐसे केले, नामदेव महाराजांचं, ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं. ते काय म्हणतात, ती जीवदशा ती अवदसाची अगवी फेडिली आजी, दुर्बळांची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दारिद्र्याची. जन्ममरण 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 हे माझ्या पाट्यावर पुजलं होतं. उदाहरण त्या त्यांनी रूपक घेतलं. एका गरिबाची मुलगी श्रीमंत माणसाने सून म्हणून करून आणली. आता तिच्या घरी जी का 18-20 दारिद्र्य होतं ते आहे का इकडे एका झटक्यात तसं समर्थ संतांची भेट झाली आणि मी मात्र त्या दलदलीत फसलेलो होतो. तिथून निघालो त्या जन्ममरणाच्या. कारण जी गीता या नावाने प्रसिद्ध आहे व अविद्येचा नाश करून बलवान झाली आहे, ती गीतारूपी तुमची कीर्तीच होय. आम्ही वर्णन करण्यासारखी ती झाली आहे. दारिद्र्याच्या घरी अकस्मात सहज महालक्ष्मीच जर येऊन बसली तर मग त्याला दारिद्र्य म्हणता येईल का? अथवा अंधाराच्या जागी दैवयोगाने सूर्यच पाहुणा आला तर तो अंधारच जगाला प्रकाशमय होणार नाही का? कोण असं आपल्या जीवनात घडलेलं काय झालं. आणि ज्यांच्याकडं उजाडायचं टाईम आलं तेव्हाच गडात पडलेले असं झालं आहे की नाही. उजाडायच्या टायमाला गडात पडलेले आहे गायंच्या इकडे. किती कर्मदरिद्र असतात बघा, नाहीच ऐकायला भेटणार. 12वीची परीक्षा बी त्याच्यासाठीच आहे. हे वाक्य कानावर गेली नाही पाहिजे आजूबाजूच्या लोकांच्या. हो महाराज आवरून घ्या आवरून घ्या आवरून घ्या म्हणजे ती लई लूट चालली, कशाची वाटप होतं, अमृताची मेजवानी चालू होती तरी ती आवरून घ्या म्हणजे काय, यांचं कर्म अनुकूल नाही, आवरून घ्या. बघा ओवी काय होती, पै निर्धना घरी वाणी वसे महालक्ष्मी येऊन बैसे, तया ते निर्धन ऐसे म्हणो एक काही ही पण घ्यायची. बघा आपल्याला म्हणता येईल आपण निर्धन आहोत काय, आपण निर्धन आहोत काय, मग पायोजी मैने राम रतन धन पायो है की नाही. का अंधाराची या ठाया दैवी सूर्य आलिया, तो अंधारची जगा या प्रकाश नोहे. मला वाटतं ही ओळ आहे का, आपण प्रकाश नोहे करेक्शन केलं होतं, दुसरा प्रकाश होता वाटतं. 37 पण घ्यायची आणि किती घ्यायची 36-37. बघा अंधाराच्या घरी पाहुणा कोण आलाय, आपलं तसंच झालं की नाही. अज्ञानरूपी रात्री चाच पडत होतो आणि अचानक आपल्या घरी कोण आलाय, सूर्यच पाहुणा. मग त्या अंधाराला प्रकाश व्हायला किती वेळ लागणार. नाथबाबाच्या घरी गुळ खायला गेलेला माणूस रामायणाचार्य होऊ शकत नाहीत का, ते म्हणतात. असं आहे ते. ज्या ईश्वराची योग्यता पाहिली असता त्यापुढे एवढी अफाट जग हे परमाणू एवढीही दिसत नाही. तो ईश्वर भक्तीने भक्तांच्या इच्छेनुरूप पाहिजे ते रूप धारण करीत नाही काय. बघा हे विश्व एवढं अफाट आहे आणि त्याचा निर्मिता केवढा असेल, पण त्याला जर भेटायचं असेल आपल्याला तर तो छोटं रूप घेऊन येऊ शकत नाही काय, येत नाही काय तो. जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणू ही दशा धरी. बघा विश्व परमाणू एवढं आहे त्याच्यापुढं. तो भावाची आहे सरोवरी नवेची काही. जर आपला भाव तसा असेल तर का नाही होणार देव. त्या गवळणींनी 1 ग्लास ताकासाठी 9 लक्ष गाया ज्याच्या घरी येईन तो राजा आहे त्याला नाचायला लावलं. म्हणजे काय, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया परी. भावाचा पाहुणा झाला तर तो काय कुठे बसेन कुठं. आपण जर आपल्या जवळच्या माणसाकडे गेलो ते बस करायची वाट कुठं पाहतो, भुईवर बसायला पण आपल्याला आनंदच वाटतो की नाही. 38 पण तैसा मी गीता वाखांनी पहा. त्याप्रमाणे मी गीतेचे व्याख्यान करणे म्हणजे आकाशाचा पुष्पाचा वास घेण्यासारखी अघटित करणी तर खरीच. परंतु आपण समर्थ असल्यामुळे माझी ती हौस पूर्ण केली. ही ज्ञानेश्वरांची काय होती, हौस होती. मला गीतेवर भाषांतर करायचं असलंच पाहिजे, मला प्रवचन करायचं. हे पण प्रवचन म्हणजे मी सत्यवचन बोलणार आहे, कोणी बोलत नसतं असं आहे. आणि सगळे प्रवचन करतात ते प्रवचन करतात असं नाही. प्रवचन म्हणजे बघा हे म्हणतात माझी हौस होती. त्याप्रमाणे गीतेचे व्याख्यान करणे म्हणजे आकाशाच्या पुष्पाचा वास घेण्यासारखं. आकाशातल्या फुलाला वास घेता येईल का आपल्याला, आकाशात मुळात फुल नाही, एवढे अवघड कंडिशन आणि नाहीच आहे मुळात. आणि जर असलं ते घेता येईल का त्याचा. त्याप्रमाणे ही अघटित करणी हे सुद्धा काय गीतेवर भाष्य करणे. परंतु तुम्ही माझ्या बरोबर आहे तर मला कशाची काय भीती राहिली. परंतु आपण समर्थ असल्यामुळे माझी ती हौस पूर्ण केलीस. म्हणून महाराज आता तुमच्यात प्रसादाने गीतेतील प्रसंग गंभीर अशा सर्व श्लोकाचा अर्थ मी स्पष्ट सांगेन.
असे ज्ञानदेव म्हणतात. यापुढे अध्याय संगती सांगतात. तरी 15व्या अध्यायात श्रीकृष्णाने त्या अर्जुनास सर्व शास्त्र सिद्धांत स्पष्ट करून सांगितला आहे. कारण ज्याप्रमाणे अंगात मुरलेल्या रोगाची उत्तम वैद्याने चिकित्सा करून रोगनिदान ठरवावे, त्याप्रमाणे निरुपाधिक ब्रह्मज्ञान व्हावे म्हणून कार्यकारणात्मक उपाधीचे स्वरूप पण त्याची वृक्षाबरोबर रूपकाने तुलना करून सांगितलेली आहे. कसं ब्रह्मज्ञान हो? निरुपाधिक. अनाशणार कशात तो? उपाधीतच असून उपाधीत नसल्यासारखा राहिला पाहिजे. उपाधीचा माझा काडी मात्र संबंध नाही. आणि तसं करता करता एक दिवशी उपाधीच काय होऊन जाती? चैतन्य होऊन जाते. जसं पेड्याचा बॉक्सचं आपण उदाहरण घेतो. पेड्याचं बॉक्स पेढे बॉक्समध्ये ठेवता ठेवता ते कोणत्या भावाने गेले? पेड्याच्याच भावाने गेले. पण निरुपाधिक ब्रह्मज्ञान व्हावं असं 9व्या अध्यायात एक ओळ आहे. कर्माचे डोळे ते ज्ञान निर्दोष व्हावे, दोषरहित ज्ञान असलं पाहिजे. माते नेनुनी भजन ते वायाची गाण्यान. माझं भजन नाही करतं बाकीचे उद्योग करतो. कीर्तन प्रवचनकार त्याच्यातच मोडला जातोय. माते नेनुनी भजन ते वायाची गाण्यान. नाही मी प्रवचन ते वायाची गा. मी गातो, मी वाजवतो, मी नियोजन करतो. बावळट मूर्ख आहेस तू. वायाची गाण्यान. ज्या क्षेत्रात गेलाय, जे प्राप्त करायला गेला त्याच्यापासून फरलंगाच्या अंतरावर आहे. ते वायाची गाण्यान. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. ज्ञान झालं तरी दोषरहित नसावं ते. म्हणून इथे सांगतात निरुपाधिक. बघा, जसा रोगी त्याचं डॉक्टर निदान करतो आणि मग योग्य ते औषध त्याच्यावर देतो, तसं ब्रह्मज्ञान दिलं आणि त्या ब्रह्मज्ञानाचा परिणाम जसं औषध घेतल्यावर परिणाम होतो, काय त्याची प्रकृती व्यवस्थित होती, तसं हे ब्रह्मज्ञान इंजेक्शन असं त्याला प्रकृतीच्या परे करून टाकतो, बाजूला करून टाकतो. आणि असं झालं पाहिजे. 42 क्रमांकाची ओळ पाहूया आपण. जे वृक्ष रूपक परिभाषा केले उपाधिरूप अशेषा सदैघ्य जैसे दोषा अंगलीना. तिकडे काय अर्थ दिलाय बघा साहेब, का अर्थच वाचायचा फक्त. हां, पण उपाधीचं स्वरूप सांगितलं आणि ब्रह्मज्ञान देऊन निरुपाधिक स्वरूप पण सांगितले. हे उपाधी सांगितले समजा दिसलेलं सगळं जे आहे, पण त्याच्यामध्ये कसं आहे एक निरुपाधिक स्वरूप आहे आणि आत्ता हे उपाधित दिसते. आता याच्या आतमध्ये निरुपाधिक आहे आणि बाहेर सुद्धा कसं आहे निरुपाधिक आहे. याच्यामुळं उपाधीमुळं आपण इकडे आहोत तिकडे आहोत, कसे आहोत कसे आहेत काय ते कळतं, पण उपाधीत राहून सुद्धा उपाधीच्या पलीकडे. आणि असा जो देहातील जीवात्मा जो पुरुष या शब्दाने स्पष्ट करून सांगितला, त्याने उपाधियुक्त जे क्षराक्षर चैतन्य त्याचेही ज्ञान करून दिले. क्षर आणि अक्षर उपाधीत राहणारे जे पुरुष आहेत ते. नंतर पुढे केवळ शुद्ध जे आत्मतत्व ब्रह्म ते उत्तम पुरुष या शब्दाने निमित्त करून स्पष्ट केले. बघा इथे एकदम क्लिअर करून टाकलं. नंतर पुढे केवळ शुद्ध जे आत्मतत्व ब्रह्म ते उत्तम पुरुष या शब्दाचे निमित्त करून स्पष्ट केले. 44 नंबरची ओळ. पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करून मिश दाविले चोख आत्मतत्व. 44 घ्यायचे. आत्मप्राप्ती करता अंतरंग व बळकट निश्चित चरमफल पर्यावसी श्रेष्ठ साधन जे ब्रह्मैक्य ज्ञान तेही स्पष्ट करून सांगितले. 45 आत्मविषयक आतुवट साधन जे अंग दट ज्ञान हेही स्पष्ट चावळला. बघा 45 पण घ्यायची. तिथे आत्मज्ञान सुद्धा प्रगट करून सांगितलं, उपाधीचं पण वर्णन केलं आणि उपाधीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याला काय म्हणतात त्याला उत्तम पुरुष म्हणतात आणि त्याचं सुद्धा स्पष्ट शब्दात वर्णन केलं. 45 पण घ्यायचे. म्हणून आता या अध्यायात निरूपण करण्याचे असे काहीच उरले नाही. हे खरे तरी आता गुरु व शिष्य यांच्या स्नेहा अतिशयामुळे बोललेलेच गोष्ट पुन्हा बोलण्यास येत आहे. सगळं उरकलं तरी माणूस म्हणतं मग बरं आहे ना, मग बरं आहे ना, बरं आहे म्हणता म्हणता परत पुढं सुरुवात होऊन जाते आहे की नाही. त्याप्रमाणे आत्ता 15व्या अध्यायापर्यंत काहीही सांगायचं शिल्लक राहिलं नाही. निशंक करून टाकला. जो प्रामाणिकपणे आजही ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करील त्याच्यावर देव कृपा 100% करील. कशावरून मी म्हणतो करील? हरी कृपा, हरी कृपा करी हरी
तयावरी असं संतांचं मत आहे. त्यांच्यावर आपल्या वचनावर त्यांचा काय त्यांचा त्या वचनावर 100% विश्वास आहे. जर प्रामाणिकपणे केलं तर मिळतंच. याप्रमाणे 15व्या अध्यायात 46 नंबरची ओवी बघूया आपण. म्हणून या अध्यायी निरुप्य नुरेची काही आता गुरु शिष्य दोह स्नेह लहाना घ्या. 46 पण घ्यायचे. आता इथून पुढे काय कार्यक्रम सगळा झालेला आहे, पण आता उगाच गप्पा मारायच्या. जसे ते 2 जण गप्पा मारत निघाले मुंबईपर्यंत. तू कुठं राहतो, कोणत्या स्टेशनला राहतो, कोणत्या एरियात राहतो, कोणत्या बिल्डिंगमध्ये राहतो, कितव्या माळ्यावर राहतो, कोणत्या फ्लॅटमध्ये राहतो, हे 2 जण गप्पा मारत आहेत. आणि मग शेजारचं म्हणलं तुमची जुनीच ओळख आहे. म्हणले हा मग गप्पा काय अशा मारत होता, प्रवास उरकत नव्हता म्हणून. बघा त्याप्रमाणे याप्रमाणे 15व्या अध्यायात सांगितलेल्या सर्व गोष्टी असंख्य ज्ञान्यांना पूर्ण रीतीने समजून आल्या, पटल्या. परंतु बघा याप्रमाणे 15व्या अध्यायात सांगितलेल्या सर्व गोष्टी असंख्य ज्ञान्यांना पूर्ण रीतीने समजून आल्या, पटल्या. परंतु त्यांच्याहून इतर जे काही मुमुक्षु होते ते याविषयी उत्सुक तीव्र इच्छेवान झाले. कारण ते मर्मज्ञ अर्जुना, कारण हे मर्मज्ञ अर्जुना, असा मी पुरुषोत्तम त्याला जो चतुर पुरुष ब्रह्मज्ञानाच्या साधनाने प्राप्त करून घेऊन आत्मतत्वाने भेटतो, तोच सर्वज्ञ आहे व तोच पुरुषच खरा भक्तश्रेष्ठ व भक्तीची सीमाही होय. बघा 47 आणि 48 पाहिजे. एवम ये विषयी कीर जाणते उजावले अपार. ह्या गोष्टी ऐकता ऐकता त्या गुरु शिष्याच्या संवादातल्या तिसऱ्यानी गोष्ट आपण बघा कधी कधी जर आपण चर्चा करीत असलो एस टीमध्ये, तर मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी त्या एस टीत गप्पा मारत होतो, तर तो मुलाचा आमचा एवढा 35 किलोमीटर विषय रंगला. आणि तो उतरले एक आजीबाई बसल्या. तर मी म्हणले हे गाव कोणतं अमुक. ते म्हणले तुमच्या चर्चा मी ऐकत होते मागून. साध्या त्यांच्या गळ्यात माळ नाही काय नाही, तरी त्याप्रमाणे इथे तसं ते म्हणतात की इतर लोकांना त्याच्यामुळे समाधान झालं त्या दोघांच्या बोलण्यावरून. काय एवम ये विषयी कीर, भरपूर कीर म्हणजे भरपूर, जाणते भुजावले, भरपूर जाणते समाधानी झाले, अपार परी मुमुक्ष इतर साकांक्ष झाले. ते म्हणतात आम्हाला कळून घ्यायचंय हे काय आहे, ते नेमकं काय हे आम्हाला कळून घ्यायचं. साकांक्ष या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे शंकित. हे काय त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्णा, तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीचीही. ही ओळ आहे का आपल्या 100% आहे. 48 पण घ्यायची, 47 पण घ्यायची आणि 46 पण. कुठपासून घ्यायला सांगितले आपण? हां 44 घ्यायला सांगितले ना. आणि 45 पण घ्यायची, 46, 47, 48. आईसे हे त्रैलोक्य नायिके बोलिले अध्यात श्लोके, ते तर ज्ञानाचे बहुतके वानिले तोषे. 49 वा. हे भगवान श्रेष्ठ श्रीकृष्ण बोलले असं ते म्हणतात. असे त्रैलोक्य नायक भगवान श्रीकृष्ण 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात परमसंतोषाने बोलले. त्या प्रसंगी त्यांनी ज्ञानाचेच विशेष वर्णन केले. तेथे ज्ञानाचे बहुतके वानिले तोष. 49 कशाबद्दल बोलले? ते ज्ञानाबद्दलच ते जास्त तोंड भरून बोलले भगवान श्रीकृष्ण. 49 पण घ्यायचे. की ज्या ज्ञानामुळे संसाराचा ही घेतलेली आपण, की ज्या ज्ञानामुळे संसाराचा घोट घेऊन निराश करून ब्रह्मदर्शन होण्याबरोबर पाहणाऱ्या जीवाला त्याच्या आत्मस्वरूपाचे ब्रह्मरूपाने ज्ञान होते व त्या जीवाला आनंदरूपी साम्राज्यावर पट्टाभिषेक केला जातो. बाबा ते का नाही घाल कपाळाला पट्टा लावून, हे नाही, तसा त्याचा पट्टाभिषेक होऊन जातो. बघा 50 नंबरची. एका घोटात, बघा एका घोटात हे कार्यक्रम येते म्हणले. ओळ क्रमांक 50. एवढ्या भरोणी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखता दृष्टू, बघता बघता जगत परब्रह्म आहे असं कळून जात आहे एका क्षणात. आणि किती घोट घेतले त्यांनी? एकाच घोटात भरोणी प्रपंचाचा घोटू 27 नाश केला एका क्षणात. घोटू या क्षणाचा शब्दाचा अर्थ एका क्षणात. भरोणी प्रपंचाचा घोटू, एका क्षणात प्रपंचा नाश केला. की जे देखताची देखता द्रष्टू, परमात्मा पाहत असता पाहणाऱ्याला द्रष्ट, की जे पाहण्याचा विषय केला, पाहणाऱ्याला पाहणारा दिसला, स्वरूप बोध केला. किती अर्थ आहे बघा. द्रष्टू
आनंद साम्राज्य पाटू, पाटू पट्टाभिषेक बांधिजे जीवा. एक सामान्य जीवाला आनंद साम्राज्याच्या सिंहासनावर बसून त्याला पट्टाभिषेक केला जातो त्याचं, आणि एका क्षणात तो संसाराला लात मारून टाकतो. पा एवढ्या लाठेपणाचा उपाय, एवढा स्ट्रॉंग आहे, जाड्या आहे. कोण? ज्ञान. एवढं परिपक्व, एवढ्या लाठेपणाचा उपाव. लाठेपणा 30. बलवत्तर अनु नाहीची म्हणे देव. दुसरा उपायच नाही ईश्वराला भेटायला. हा सम्यक ज्ञानाचा राव उपाया माझी. सगळ्या सम्यक ज्ञान म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य करणारं ज्ञान, परिपूर्ण परमात्म्याची गाठ करून देणारं ज्ञान. 31. खऱ्या उत्तम ज्ञानाची दुसरी बरोबरी नाही. सम्यक ज्ञान म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून देणारं जे ज्ञान आहे, त्या ज्ञाना इतर ज्ञानांमधला खऱ्या आणि उत्तम ज्ञानातला राव कोण? ज्ञान. हा उपाय आपण जो आरंभिला, ज्ञानाचा राव उपाया माझी. सगळ्या सम्यक ज्ञानाच्या मधला राजा हा माणूस. ऐसे आत्मजिज्ञासू जे होते ती तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे. जीवा भावाने ओवाळून त्याला समर्पण केलं. आमच्याकडे ये बाबा, आमच्याकडे ये बाबा त्या ज्ञानाला. किती नंबर वाचले आपण? याप्रमाणे आत्मज्ञानीची असा बघा, या की ज्या ज्ञानामुळे संसाराचा घोट घेऊन निराश करून ब्रह्मदर्शन होण्याबरोबर संसार गायब. संसार गायब झाल्यावर लगेच ब्रह्माचं दर्शन पाहणाऱ्या जीवाला, ज्याने ब्रह्म पाहिलं त्या जीवाला आत्मस्वरूपाचे ब्रह्मरूपाने ज्ञान होते. मी सुद्धा परमात्माच आहे. तो जो दिसतोय ना, तो मीच आरशात दिसतोय, तो कोण आहे? मीच आहे. पाया पडू गेले तव पाऊलच न दिसे, स्वयंभूची उभा असे. तिथं जो उभा आहे तो पण मी घेऊन सामोरिकी पाठमिरा टकची पडले कैसे, की नाही? समोरच त्याला दिसलं. आत्मस्वरूपाचे ब्रह्मरूपाने ज्ञान होते व जीवाला आनंदरूपी साम्राज्यावर पट्टाभिषेक केला जातो. कुठं जाऊन बसला तो? आनंदरूपी साम्राज्यावर जाऊन तो बसलेला आहे. आता तिथून तो खाली येऊ शकत नाही. आनंदाचा डोहत नाही आता. आता कुठे? आनंदाच्या साम्राज्यावर जाऊन बसलेले आहे. मग तो माणूस दुःखी, टेन्शन वाढलेला, आता काही खरं नाही असं राहील तो? असा साक्षात ब्रह्मप्राप्तीचा एवढा बलवत्तर निश्चित फलदायी दुसरा उपायच नाही. म्हणून सर्व उपायात यथार्थ ज्ञानाचा उपाय हाच राजा आहे असे श्रीकृष्ण देव म्हणाले. बघा, या ज्ञानाशिवाय दुसरा उपाय. याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीची इच्छा करणारे जी जिज्ञासू होते त्यांनी संतोष पावलेल्या चित्ताने व आदराने आपला प्राण जीव ज्ञानावरून ओवाळून टाकला. जीव भाव गेला तर चालेल, मेलो तर चालेल, आता न फिरे माघारी. जीव गेला तर चालेल, प्राण गेला तर चालेल, पण मी त्याला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. जनी म्हणे बा विठ्ठला आणि जीवेन सोडी मी तुला, माझा जीव गेला तर चालेल पण मी आता तुला सोडणार नाही. आता असे पहा की ज्या वस्तूबद्दल आवड उत्पन्न होते, 52 पण घ्यायची, मला वाटतं घेतलेलीची आवड. आता असे पहा की ज्या वस्तूबद्दल आवड उत्पन्न होते त्या वस्तूबद्दलच इतर सामान्य इच्छेच्या विषयी असणाऱ्या वस्तूंना मागे सारून अधिक अधिक विचार मनात घुसू लागतात. असे प्रेमाचे लक्षणे पहा. असे पहा की ज्या वस्तूबद्दल आवड उत्पन्न होते, समजा एक वस्तू आवडलेली तर त्या वस्तूबद्दल इतर सामान्य इच्छेच्या विषय असणाऱ्या वस्तूंना मागे सारून तेच मला पाहिजे, हे नको, हे नको, हे नको, तेच मला पाहिजे. आणि वस्तूबद्दल इतर सामान्य इच्छेच्या विषय असणाऱ्या वस्तूच्या मागे सारून, त्यांना मागे सारून अधिक अधिक विचार करून मनात घुसू लागतात. असे प्रेमाचे लक्षण आहे. दुसरं काहीच आवडणार नाही. मग त्याला एकदा नाद भरला ना, त्याला त्याचाच नाद भरणार, दुसरं काहीच नाही. दुसरी कोणती वस्तू, लहान मुलाला बघा बरं, तो म्हणला मला हे पाहिजे, आणि त्याच्या पुढं बाकीचं ते ज्यांनी दिलं त्याच्याच अंगावर फेकून टाकतात, हे नको आहे मला, मला तेच पाहिजे, अशी गोष्ट होती. तसं जिज्ञासूनी मला ज्ञानच पाहिजे, मला तीच गोष्ट पाहिजे. म्हणून एकंदर 53 बघू काय इकडे. आता आवडीचे थिपडे तयाची अवसरी पुढे पुढे. बलवत्तर 33. प्रसंग अवसरी म्हणजे प्रसंग, ते अवसरी पातलो
आम्ही अर्जुनाला जेवायला आता आवडीचे थी पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिघो लागे ते घडे प्रेमायसे आणि त्याविषयी तो बाकीचं मागं सांगणार मला तेच पाहिजे मला म्हणून जिज्ञासूच्या पैकी ज्ञान प्रतिती होई या जव निकी तव योग क्षेम ज्ञान विखी स्फुरलेची की 54 पण घ्यायची किती 53 54 कंटिन्यू चालू ठेवायचं बघा. अशी जर गोष्ट असली तर तो कशानेच समाधान नाही मानणार मला तेच पाहिजे. मग तो काय करणार ती गोष्ट प्राप्तच करतो. मग जर त्याने ठरवलं असेल ना आणि आपल्या मनात जी गोष्ट आहे ना ती भगवंत लगेच पूर्ण करतो. आपली फक्त तीव्र इच्छा पाहिजे त्याच्या मला तेच पाहिजे का ते हजरच होणार. जे जे इच्छे प्राणी ते ते पूर्वीच्या कृपाने. याला कळालं ना मला बाकीचं नको आहे मला काय पाहिजे ज्ञान पाहिजे लगेच. आता असे पाक ज्या वस्तूबद्दल आवड उत्पन्न होते त्या वस्तूबद्दलच इतर सामान्य इच्छेच्या विषय असणाऱ्या वस्तूंच्या मागे सारून वस्तूंना मागे सारून अधिक विचार मनात घुसू लागतात. उलट ती वस्तू आपण त्या पोराला दिली ना आपण जर म्हणलं तिकडं जाऊ नको मग ते तिकडंच जाणार. तसं ती नाही जाणार ही घे नाही मग तो म्हणतो मला काय पाहिजे मला तीच वस्तू पाहिजे. तसं इकडं होतं. असे प्रेमाचे लक्षणे म्हणून एकंदर साकांक्ष जिज्ञासूपैकी साकांक्ष म्हणजे ज्यांना असं आतून वाटते हे काय मला पाहिजे हे काय मला पाहिजे. जिज्ञासूपैकी ज्यांना केवळ शुद्ध संशय विपर्यरहित ज्ञानाचा अनुभव जोपर्यंत आला नाही तोपर्यंत त्यांना ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे व प्राप्तीनंतर त्याचे संरक्षण परिपालन कसे करावे अशा विषयी काळजी वा विचार उत्पन्न होणे साहजिकच आहे. त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं. 54 घेतली का आपण म्हणून जिज्ञासूपैकी बा म्हणून तेच यथार्थ अपरोक्ष ज्ञान ब्रह्मैक्य ज्ञान आपल्यास कसे प्राप्त होईल व प्राप्त झाल्यावरती कसे वृद्धिंगत होईल दृढ होईल एक तर कसं मिळेल याच्यासाठी पळावं लागतं. आता हा प्रवास सुरू राखला की नाही आपल्याला मिळेल असं काय आहे शोधायचं शोधण्याची गोष्ट राहिली का. पक्क दुकान माहिती झाले दुकानात गेलो माल पण घेतलाय आणि आता पुढच्या टप्प्यात आपण आलेले काय आता ते टिकून राहिलं पाहिजे आणि त्याच्यावर आपली दृढता राहिली पाहिजे आहे की नाही. म्हणून अपरोक्ष ज्ञान ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त आपल्यास कसे प्राप्त होईल याच्या पलीकडे प्राप्त झाल्यावर ते कसे वृद्धिंगत दृढ होईल परत वाढलं पाहिजे मिळाल्यानंतर. 55 म्हणून त्याची सम्यक ज्ञान कैसेनी होई स्वाधीन झाली या वृद्धियज्ञ घडेल केवी ते मिळेल का मला आणि मिळालं तर ते परत टिकेल का आणि टिकलं तर ते पण पुन्हा वाढेल का त्याच्यावर माझी दृढता होईल का. 55 पण किंवा जे ज्ञानास उत्पन्नच होऊ देत नाही वा उत्पन्न झाले असताही त्यास आडमार्गास लावतात अशा अर्थात ज्ञानास विघ्न आणणाऱ्या विरुद्ध कोणत्या गोष्टी आहेत असे समजले पाहिजे. तो हा 16वा अध्याय. ज्ञान मिळालं एक तर त्याच्याकडे जाऊच देत नाही गेलास तर परत तिने भरकटायला लागतं आणि ते काय भरकटावणार आहे त्या ह्या अध्याय त्याचं वर्णन आहे. किंवा जे ज्ञानास उत्पन्नच होऊ देत नाही व उत्पन्न झाले असताही त्यास आडमार्गास लावतात अशा यथार्थ ज्ञानास विघ्न करणाऱ्या विरुद्ध कोणत्या गोष्टी आहेत ते समजले पाहिजे. 56 का उपजोची जेन लाही जे उपजलेही अवहाटसवे एक तर मिळतच नाही मिळालं तर टिकत नाही ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की ज्ञानाच्या विरुद्ध काय काय हे जाणायचं. आता 56 मग ज्ञानप्राप्तीच्या विरुद्ध अशी जी सामुग्री असेल तिची वाट मोकळी करून म्हणजे ती सोडून देऊन ज्ञानप्राप्तीस हितकर अनुकूल अशी कोणती सामुग्री आहे तिचाच मनोभावाने विचार करावा. याप्रमाणे ज्ञानप्राप्तीची इच्छा करणाऱ्या तुम्ही सर्व मुमुक्षूंनी जी मनात इच्छा धरली आहे तीच पूर्ण करण्याकरता श्रीकृष्ण आता यापुढे उपाय सांगतील. ऐसे जिज्ञासू तुम्ही समजती भावो जो धरीला असे चित्ती तो पूर्वावया लक्ष्मीपती बोलिले जे. बघा आता आपण इच्छा केली जाऊ द्या त्यावेळेचं द्या सोड अर्जुनाशी नाही आता आपल्याशी बोलतात. आपण इच्छा केली होती ना आणि आपल्याला जे काय अडथळे येणार आहे हे त्यावेळेला बोलून ठेवले ते लक्ष्मीपती आपल्याला सांगतात. तुम्हाला वाटतं ना हे टिकलं पाहिजे म्हणून मी बोलतोय आता तुमच्याशी. 58 पण म्हणजे शुद्ध ज्ञानाची उत्तम वेळेवर उत्पत्ती होऊन त्याचे योगाने आपल्या स्वरूप स्थितीची प्राप्ती होईपर्यंत ज्ञान वाढेल अशी जी दैवी संपत्ती तिचे वर्णन करतील. ज्ञानाशी सुजन्म जोडे ज्ञानाचा काय होईल चांगला जन्म होईल चांगल्या लोकांशी गाठ होईल. आपुली विश्रांती ही वरी वाढे
जन्म चांगल्या ठिकाणी आणि तिथे गेलं त्या ज्ञानामुळे काय होणार? विश्रांती म्हणजे स्वरूपाची प्राप्ती. विश्रांतीचा ठाव म्हणजे काय? विश्रांती या शब्दाचा कुठे विश्रांती आली तर तिथं कोणता शब्द समजायचा आहे? स्वरूप ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय विश्रांती होऊ शकत नाही. नाही तोपर्यंत त्याला काय करावं लागेल? पळावंच लागेल. आणि कमीत कमी त्या स्मशानाच्या अगोदर तरी आपल्याला काय भेटले बाय? जाळायच्या अगोदर, जाळायच्या अगदी जवळच विश्रांतीचा ठाव. पायी संतांची अभाव. विश्रांती पावलो, मी ईश्वर स्वरूप प्राप्त केलं, मला माझ्या यथार्थ स्वरूपाचा बोध झालाय. पण बाबा मी पहिलाही तसाच होतो, पण घसरलो मी. तसं आता होऊ देऊ नका. माझा तुम्ही विश्रांती पावलं सांभाळा. उत्तरे आता पुढे माझं संरक्षण करा. आणि आपलं संरक्षण कोण करणार आहे? तोच मागे पुढे तो म्हणजे शुद्ध ज्ञानाची उत्तम वेळेवर उत्पत्ती होऊन ज्याच्या योगाने आपल्या स्वरूप स्थितीची प्राप्ती होईल, ज्ञान वाढेल, अशी जी दैवी संपत्ती तिचे देव वर्णन करतील. 59 पण घ्यायचे. आणि जी आसुरी संपत्ती राग द्वेषास थारा आश्रय देऊन उत्पन्न झालेल्या ज्ञानाचा नाश करते, त्या घोर अशा आसुरी संपत्तीचेही देव वर्णन करतील. 59 पर्यंत ठीक. शिवाय दैवी व आसुरी संपत्ती की ज्याचे योगाने इष्ट व अनिष्ट कृत्ये सहजच घडणे हे कौतुक होय, ते सांगण्याची 9व्या अध्यायात सुरुवात केली होती, पण फाटा फुटला तिथं म्हणून थांबले गेले. काय? 61 पाहूया. सहज इष्ट अनिष्ट करणी दोहीची या कौतुकीनी हे 9व अध्यायी उभारणी केली होती. पण काय झालं? त्यावेळेसच सगळा खुलासेवर विचार प्रत्यक्षात उतरायचा होता. तितक्या दुसरा प्रसंग उद्भवल्यामुळे, म्हणजे कोणीतरी प्रमाण दिलं बाबाला, दुसरीकडे घेऊन गेला. तितक्या दुसरा प्रसंग उद्भवल्यामुळे तो तसाच राहिला होता. म्हणून तो प्रसंग आता देव निरूपण करतील, म्हणजे जे राहिलेले ते सुद्धा क्लिअर करून टाकणार. त्या ब्रह्मज्ञान निरूपणाच्या संबंधाने आत्तापर्यंत मागील क्रमाने सांख्यिकदृष्ट्या 15 अध्याय झाले. त्याच्या पुढचा हा 16वा अध्याय होय असे जाणावे. 63 त्या निरूपणाचे नावे अध्यायपद 16वे लावणी पाहता जाणावे मागील यावरी. परंतु आता हे असो, याच 2 संपत्ती म्हणजे दैवी व आसुरी हितावह अशा ज्ञानाची प्राप्ती व हानी करून देण्याच्या बाबतीत समर्थ आहे. अशा हितावह अशा ज्ञानाची प्राप्ती व हानी करून देण्याच्या बाबतीत समर्थ आहे. जी दैवी संपत्ती मुमुक्षाला मोक्ष मार्गात सोबत करून इष्टस्थळी पोचवणारी पाठीराखी आहे व मोहरूपी रात्रीत वाट चालणाऱ्यास धर्मरूपी जणू तेवती मशालच होय, तिचे आधी वर्णन करतो ते ऐका. 65 जे मुमुक्ष मार्गाची बोळावी, जे मोहरात्रीची धर्मदिवी, ती आधी तव दैवी संपत्ती ऐका. घ्या 65 घ्या. आता ही आपण दैवी संपत्ती घेतोय, आसुरी संपत्तीचा उल्लेख आलेली ओळ पण इथं पाहिजे होती. ती तर 6वा घ्यावा, तो ओढावाला अनप्रस्ताव, ते प्रसंगी देवनिरूपण. 61 घेतलेली ना? नाही घेतली, नको. 61 नको. 60 घेतलेली आहे. आणि ज्ञानेचेनी कामाकारे जे रागद्वेषाशी देत हो रे, ती आसुरी घोरे करील रूप. 60 पण घ्या. आणि आता मग 61. 60 आसुरी, पण आता पहिली कोणते सांगतो? दैवी संपत्ती सांगतो. आता जुळणार इथे बरोबर. 60 नंतर कोणती डायरेक्ट? 65. जी दैवी संपत्ती मुमुक्षाला मोक्ष मार्गात सोबत करून इष्टस्थळी पोहोचवणारी पाठीराखी आहे व मोहरूपी रात्रीत वाट चालवायस जणू धर्मरूपी जणू तेवती मशाला जो आहे तिचे आधी वर्णन करून सांगतोय. ज्या ठिकाणी एक दुसऱ्याला साह्य करणारे, ज्या ठिकाणी एक दुसऱ्याला साह्य करणारे परस्पर पोषक असे पुष्कळ पदार्थ एका ठिकाणी मिळवले जातात, त्याला लोकात संपत्ती असे म्हणतात. 66 बघू. जेत एक एका ते पोकी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादी जे लोकी संपत्ती म्हणजे नको असो. अशी जी दैवयोगाने एके ठिकाणी जमलेली दैवीगुण समुदाय रूप संपत्ती व सर्वात सुख लाभ करून देणारे तिलाच दैवी संपत्ती असे म्हणतात. ते दैवी सुख संभवी, ते तर दैवगुणे एकोपजीवी झाली म्हणून दैवी संपत्ती असू द्या.
श्लोक क्रमांक 1 आत्ता वाचतोय हा. शास्त्राने उपदेशिलेल्या अर्थाचे निर्भयपणे निशंकपणे अनुष्ठान करणे. बघा, शास्त्राने जे सांगितलं ना, शास्त्र सांगेल ते सांडावे, ते राज्य ही तृणमावना. त्यांनी सांगितलं वीज घेऊन मरा, तरी मरायची तयारी पाहिजे. आणि गवताची काडीप्रमाणे मोठं राज्यकारभार असला तरी टाका, तर सोडून देता आला पाहिजे. एवढी शास्त्राबद्दल आपल्याला काय पाहिजे, आत्मीयता पाहिजे. शास्त्राने उपदेश, कारण ती काय आपली आई आहे, ती आपल्याला आपल्या हिताचं सांगणार. शास्त्राने उपदेशिलेल्या अर्थाचे निर्भयपणे निशंकपणे अनुष्ठान करणे. चित्ताची अतिशय शुद्धी, कपटाधिकाचा त्याग करून शुद्ध भावाने व्यवहार करणे. शरीराकडे लक्ष न देता आणि चित्ताची शुद्धी आणि हे शरीर कपाट याच्याचा त्याग करणे, त्याच्याबद्दल लक्ष न देणे, त्याग करून शुद्ध भावाने व्यवहार करणे. ज्ञान व योग यातील तिनिष्ठता म्हणजे यथाशक्ती अन्नाधिक वाटणे. बघा, ज्ञान व योग यातील तनिष्ठता म्हणजे तिथे आपण ते करायचं, आपल्याला तिथं तिष्ठत राहणे आणि यथाशक्ती अन्नाधिक वाटणे, जेवढं गरजेचं आहे तेवढं घेणं. आणि बाह्य इंद्रियाचा निग्रह करणे व स्रोत व अग्निहोत्र व स्मार्त दैवयज्ञ, ऋग्वेदाचे दिकाचे पुण्यासाठी अध्ययन, कायिक वाचिक व मानसिक तप, अंतकरणाचा सरळपणा, ह्या सगळ्या गोष्टी जमवायच्या. श्लोक क्रमांक 1 त्याचा आता वैभव वाचतो. श्री भगवान उवाच. अभयम, आता त्याच दैवी गुणामध्ये ज्याला प्रभुत्व असल्यामुळे पहिले आसन प्राप्त होते, त्या गुणाला अभय असे म्हणतात, ते ऐका. तर जो महापुरात उडी घालीतच नाही, त्याला बुडण्याचे भयही धरण्याचे कारण नसते, किंवा जो पथ्याने वागतो त्याला रोग उत्पन्न होण्याचे भय नसते. त्याप्रमाणे जो कोणतेही कर्म अकर्माविषयी, बऱ्या वाईट कर्माविषयी अहंकार उत्पन्न होऊ देत नाही, त्याला संसाराचे भय कुठून असणार. अशा रीतीने संसाराचे भय म्हणजे अभय. इथे जगात राहताना घाबरलं नाही पाहिजे. आणि बऱ्या वाईट कर्माविषयी अहंकार म्हणजे तादात्म्य, हे चांगलं कर्म मी केलं, हे वाईट कर्म मी केलं, याच्याशी तादात्म्य धरलं का गुंतला, आणि तादात्म्य नाही धरलं तर सुटला. 70 क्रमांक. तैसा कर्म अकर्माची या मोहरा, उठू नेदीची अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. 70 बघा, अहंकार उठू नेदीच अहंकारा, त्याच्या उठू नेदीच्या अहंकाराला काय म्हणतात बघा. मी अमुक आहे असं त्याला सुचतच नाही, तो त्याच्या मूळ स्वरूपामध्ये देहांकार घेत नाही. 70 बघा. चांगलं आणि वाईट कर्म याचा धाक घेतला. चांगलं आणि वाईट, जन्ममरण कशामुळे, आगा कर्मे जे उरावे. आता हा काय करतो, कर्म उरायला कर्माचा काय घेतला पाहिजे त्यांनी, अहंकार, मी केलं, चांगलं वाईट, ते त्याच्या डोक्यातच नसल्यामुळं त्याला कशाचंच भय वाटत नाही. त्याचं नाव अभयम. बघा, तो घाबरतच नाही का. ते म्हणतात बघा, दैवगुणामध्ये ज्याला प्रभुत्व असल्यामुळे त्याच्या आसन प्राप्त होते, त्याला अभय असे म्हणतात. जो महापुरात उडी घालीतच नाही. आता हा महापूर आहे, जन्ममरण कशामुळे, उडी मारणं म्हणजे कोणी उडी मारली, अहंकाराने. मी एक कोणतरी आहे असं जर उतरलाय अहंकारात का गेला वाहतो त्या महापुरात, त्याला बुडण्याचे भय धरण्याचे कारण नसते, कारण हा उडीच घालीत नाही. कुठे, मी अहम म्हणून तो घेतच नाही. किंवा जो पथ्याने वागतो त्याला रोग उत्पन्न व्हायचे भय नसते. त्याप्रमाणे जो कोणतेही कर्माविषयी, बऱ्या वाईट कर्माविषयी अहंकार उत्पन्न होत येत नाही, त्याला संसाराचे भय कुठून असणार. अशा रीतीने संसाराचे भय टाकणे, त्याचे नाव अभय. 69 आणि 70 घ्यायची. अथवा अद्वैत भावाच्या विस्ताराने जो भिन्न, बघा का अहंकार नाही, त्याचं पुढं उत्तर आहे. तो काय पाहतो, स्वतःचा द्वैत भाव ठेवतच नाही. कोणत्या भावावर आहे तो, अद्वैत भाव. अथवा अद्वैत भावाच्या विस्ताराने जो भिन्नत्वाने भासणारे सर्व जग तत्वता आत्मस्वरूप आहे असे व्यापक अनुभूतीने समजतो, त्यास भयाची गोष्टीही ऐकू येत नाही. असे भयास हद्दपार करणे म्हणजे अभय. 71. अथवा ऐक्य भावाचे पैसे दुजे मानोनी आत्मा ऐसे,
भयवार्ता दशे दवडणे जे ऐक्य भावाच्या याच्यावर आहे. आणि जर दुसरं म्हटलं तर भीती, पण ते त्याच्याकडं राहतच नाही. दवडणे जे ते म्हणतात अथवा अद्वैत भावाच्या विस्ताराने जो भिन्नत्वाने भासणारे जग दिसतंय द्वैत, पण आहे अद्वैत. तत्वता आत्मस्वरूप आहे असे व्यापक अनुभूतीने समजतो, त्यास भयाची गोष्टी ऐकू येत नाही. असे भयास हद्दपार करणे म्हणजे अभय. पाणी मिठास बुडवण्यास येऊ लागले. कोण असतात जसे ते मिठच पाणी होते. आपल्याला पाणी आलं आपल्याकडं बळच का आपण गेलो मी पाण्याकडं, पाणी झालं आपल्याकडं आणि आपण घाबरत होतो. त्यांनी काय केलं आपल्याला आपणासारखे करती तात्काळ. पाणी मिठास बुडवण्यास येऊ लागले असता जसे ते मिठच पाणी होते, त्याप्रमाणे आपण अद्वैत स्वरूपच झालो असता भयाचा आपोआप नाश होतो. 72 पाणी बुडवू ये मिठाते तो मिठची पाणी आते, तेवी आपण झालेनी अद्वैते नाशे भय. बघा काय नाशे भय नाचते कधी आपण अद्वैत झालो तर. आपण अद्वैत कसे, आपण आता मीठ आहे म्हणजे जीव काय, मूळ स्वरूप जीवाचं काय परमात्माची तो परी दुसरा आहे की नाही. 72 अरे आता कशी वळून चालले बघा ना, वेगळी आता टेस्ट आहे. मिठाईच आहे दिवाळीला दिली कंपनीने, पण वेगवेगळी टेस्ट आहे की नाही. तो म्हणतो बरं त्याच्यात बी असे फसवतात ते आपल्याला, मला ती ह्या कलरची पाहिजे, पिंक कलरची पाहिजे, हा म्हणतो पिवळ्या कलरची पाहिजे. आणि दोघांचं काय टेस्ट काय एकच आहे. तसं याची ह्या अख्ख्या 18 अध्यायाची टेस्ट काय सगळ्या 18 अध्यायांची, पण थोडंसं भुलून वेगवेगळं देऊन चाललेले आपल्याला. अरे अभय या नावाने ज्याचा उल्लेख केला जातो त्याचीच ही लक्षणे होत. हे अभय सम्यक ज्ञानाची इच्छा करणाऱ्याची सर्वतेपरी पाठीराखी असे समजावे. जर आपल्याला असं अंतरंगातून वाटत असेल मला हे हवंय, तर तो आपलं शेवटपर्यंत पाठीराखण करणार, शेवटपर्यंत. त्याचंच वर्णन तुकाराम महाराज म्हणतात, देवराव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. 73 पहा आता अगा अभय्यने नावे बोलीजे ते जाणावे सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे हे. 28 पाठी राखे सम्यक ज्ञानाच्या हे पाठी माग राहतं, ते त्याच्या माग राहतं. अभय नावाने ज्याचा उल्लेख केला जातो त्याची लक्षणे ही, ते अभय सम्यक ज्ञानाची इच्छा करणाराचे सर्वतोपरी पाठी राखीन होय असे समजावे. आपण चांगली गोष्ट करायची म्हणलं, मला आत्मा भेटला पाहिजे, मला परमात्मा भेटला पाहिजे, तर आपलं पाठी राखण कोण करतो, परमात्मा स्वतः करतो. त्याला बरोबर असं घेऊन जात होतं. 73 घ्यायचे. आता सत्वशुद्धी म्हणून जिला म्हणतात ती अशा चिन्हांनी ओळखावी, ज्याप्रमाणे राखोडी जळतही नाही आणि विझतही नाही, किंवा शुक्ल प्रतिपदेच्या वाढत्या कलेस सुरुवात होण्याच्या पूर्वी व अमोशेस झालेला कलाचा रास मागे टाकल्यावर या दोन्हीच्या मधल्या वेळात चंद्र जसा अतिशय सूक्ष्म अशा आपल्या मूळ स्वरूपाने असतो, अथवा वर्षा ऋतूतील पूर्व ओसरला आहे व ग्रीष्म ऋतूतील ओहोटीस प्रारंभ झाला नाही, यांच्या मधल्या संधी भागात गंगेच्या पाण्याचे स्वाभाविक स्वरूप ज्याप्रमाणे निव्वळ स्पष्ट असते, त्याप्रमाणे संकल्प व विकल्प या दोन्हींची ओढ ज्या ठिकाणी उरली नाही व रजोगुण व तमोगुण याची कावडही ज्या ठिकाणी टाकली आहे, म्हणजे नाही तसे झाले आहेत, व ज्या बुद्धी स्वरूपाचे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झाली अशी ती राहते. 77 पाहूया. तैसी संकल्प विकल्पाची ओढी सांडोनी रजतमाची कावडी, भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे. 77 त्याच्या पुढे सांगणार, इंद्रिय वर्गाचे आवडते किंवा नावडते विषय दाखवले असताही ज्या बुद्धीच्या ठिकाणी इच्छा व चंचलता उत्पन्न होत नाही. पतिव्रता स्त्रीचा पती गावास गेल्यावर ती विरहाने विवळ झाली असता तिला घरी पाहिजे तेवढी हानी किंवा लाभ झाला असताही वार्ता सांगितली तरी त्याकडे तिचे मन जातच नाही. त्रिकाला बाधित आत्मस्वरूपाची आवड गोड उत्पन्न झाल्यामुळे बुद्धी त्याविषयी एकनिष्ठ होणे याला सत्वशुद्धी असे म्हणतात, असे केशी दैत्यास मारणारे श्रीकृष्ण म्हणले. 80. 78
आणि 77. 77, 78, 79. 77, 78, 79. 79 बघूया. 79 गावा गेल्या वल्लभपती भलतीस आणि न मनी जेवी इंद्रियवर्गी दाखवल्या विरुद्ध अथवा भलतिया विस्मय काय केल्या नोटी. 78, 77, 78 आणि 80 बोललो बरोबर. म्हणजे त्याला इतकी गोडी निर्माण झाली, त्याचा संकल्प उठत नाहीत, विकल्प उठत नाही. किती नंबर वाचले होते आपण. त्याप्रमाणे संकल्प विकल्प दोन्हींची ओढ व ज्याच्या ठिकाणी उरली नाही, रजोगुण तमोगुणाची कावडी ज्याच्या ठिकाणी टाकली आहे, म्हणजे ते नाहीसे झाले आहेत. ज्या बुद्धी स्वरूपाचे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झालेली आहे, अशी ती बुद्धी, तिला काय म्हणतात, सत्वशुद्धी म्हणतात. बस आता मला काहीच नाही पाहिजे, आता मला परमात्म्याचीच भेट झाली पाहिजे. दुसरं वर्णन सांगितलेलं आहे. इंद्रिय वर्गाचे आवडती किंवा नावडती विषय दाखवले असते, ज्याच्या बुद्धीच्या ठिकाणी चंचलता उत्पन्न होत नाही. ही मला नको आहे किंवा हे मला हवंय याच्याकडे तो बात नाही, मला त्याचीच गोडी लागलेली. आणि त्याच्यानंतर सांगितलं त्रिकालाबाधित आत्मस्वरूपाची आवड गोडी उत्पन्न झाल्यामुळे बुद्धी त्याविषयी एकनिष्ठ होणे, त्याला सत्वशुद्धी असे म्हणतात, असे केशी दैत्यास मारणारे श्रीकृष्ण म्हणाले. तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे ऐसे अनन्य होणे. पा सत्य स्वरूप अंतकरणात रुचले, मला ते स्वरूप पाहिजे आणि बुद्धी त्याच्यासाठी काय झालेली अनन्य, ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. 80. आता दोन्हींचे आले, 2 गुणाचे आले. तिसरं ज्ञान योग व्यवस्थिती. आता आत्मलाभाकरता ज्ञान किंवा योग यापैकी ज्या एका साधनावर आपली बुद्धी अधिकारानुरूप स्थिर होईल, त्या ठिकाणी आपली संपूर्ण चित्तवृत्ती अशा रीतीने समर्पण व स्थिर करावी की ज्यामुळे निष्काम पुरुषाने पुढे कोणतीही आहुती देण्याची शिल्लक राहिली नाही. ज्याप्रमाणे निष्काम पुरुषाने पुढे कोणतीही आहुती देण्याची शिल्लक राहिली नाही, म्हणजे अग्नीत पूर्णाहुती द्यावी. 82 नंबर बघू. ते तर सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसे. जाऊ द्या. आता आत्मलाभावी की ज्ञानयोगा माझी एकी, जो आपुल्या ठाई हाव बरे. बघा त्यांनी काय केलेलं आहे की मला ह्या दोघांपैकी एक पाहिजे. काही इथे सांगितलं आता आत्मलाभावी की ज्ञानयोगा माझी एकी, जे आपुले ठाई हाव बरे. आपल्याला ज्याच्यात गोडी असेल ती तिथं लक्ष ठेवायचं, योगाकडे किंवा ज्ञानाकडे. ते तर सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैशी. आणि ते प्राप्त करण्यासाठी आपली चित्तवृत्ती सगळी तिथं समर्पण करणे. मी त्याच्यासाठीच ते जसे ते लोडिंग अनलोडिंगवाले काही हैशा म्हणजे सगळी ताकद एकत्र करतात, तशी सगळी ताकद कुठं खर्च करायची आता, एक तर योगासाठी किंवा ज्ञानासाठी. 81 आणि 82 घ्यायची. हां आता पुढे बघूया. किंवा सुकुलीन मनुष्याने आपली कन्या उत्तम कुलातच अर्पण केली, म्हणजे जशी ती त्याच कुलात स्थिर होते. अथवा हा दृष्टांत राहू दे बा, मग एखादी पोरगी तिकडे गेली ती जर म्हणली आता मला करमत नाही, 6 महिन्याने मी घरी येते, तिचे घरचे वडील घेतील का? नाही. तसं तू एकदा तिथं चिटकला का तू तिथंच चिटकून राहायचं. अथवा हा दृष्टांत राहू द्या, समुद्र मंथन करून लक्ष्मी वर आल्यावर ती जशी एका विष्णूच्याच ठिकाणी स्थिर झाली, ती कोणाची होती? समुद्राची कन्या, पण तिकडं जाऊन थांबली. तसं तू त्या साधनाला चिटकून राहा. 83. त्याप्रमाणेच विकल्परहित होऊन योग किंवा ज्ञान याच्या ठिकाणी जे वतनदार होऊन राहणे, हा दैवी संपत्तीतला तिसरा गुण ज्ञान योग असे श्रीकृष्ण म्हणाले. 84. 3 गुण आले की नाही बघू. 16. आता दानम, आता शक्तीनुसार द्रव्याने व काया वाच्याने करून आपल्या जे दान करावायचे ते आपला शत्रूही असे ना का, पण तो जर खरोखर दुःख पीडित असेल तर त्यासही वंचना प्रार्थना न करता, विनमुख न लावता ते अर्पण करावे, हेच खरे दान होय. मला वाटतं ही ओळ आहे का आपल्याकडं. 85. आता देहावाची चित्ते नाही. हां आता देह वाचा चित्ते यथा संपन्न वित्ते वैर झालियाही अर्थाते न वंचने जे काम. 85. ही घ्यायची ओळ. एक मिनिट. तैसे निर्विकल्पपणे जो ज्ञानयोगाचीच वृत्ती होणे तो तिजा गुण म्हणे श्रीकृष्ण. 84 घेतली होती ना.
आता 85 पण घ्यायचे बा. ते काय म्हणतात, दान करायचं शक्यतानुसार, आपली जेवढी ताकद आहे तेवढ्यानुसार. द्रव्याचं असेल तर द्रव्याचं, कायचं, वाचेचं, मनाचं, आपल्या जेवढं करता येईल तेवढं करायचं. मग तो शत्रू असला तरी, आणि त्याला देता नाही, तू लय शहाणा आहे मला माहिती आहे पण जा रे तुला सांगतो, असं पण न म्हणता त्याला द्यायचं, त्याला हिनवायचं नाही. जो खरोखर दुःख पीडित असेल त्यास वंचना प्रार्थना न करता, विनमुख न लावता, बघा याला सांगितलं कोणाची वंचना नाही करायची, पण चांगल्या लोकांची काय होते, वंचना करती जन दुष्ट नष्ट आणि मुख्य श्रेष्ठ वंदिता. ती त्या सद्गुरूंना श्रेष्ठ लोक वंदतात, पण जग काय करतं, त्यांची वंचना करतात. बावळट लोक आहे, त्यांच्या काय नादी लागतात. विनमुख न लावता अर्पण करणे हे दान होय. 85 धनंजया, वृक्ष ज्याप्रमाणे आपले फळे फुले छाया मुळ्या पाने यापैकी काहीही वाटेने जाणारापासून लपवून ठेवीत नाही. पाहिजे त्यास देण्यास म्हणजे आपल्या सर्वस्वाचा उपभोग घेण्यास मनाई करीत नाही. त्याप्रमाणे मनापासून संपत्तीपर्यंत जे काही आपल्याजवळ प्राप्त असेल त्यापैकी प्रसंगानुसार हवे ते देऊन श्रमलेल्यांचे मनोरथाप्रमाणे त्या समाधान होईल असा उपयोगास जाणे. वा, म्हणजे फारच मोकळं करायला लागले आपल्याला. आणि आम्ही काय करायचं, आणि एवढी मेहनत करून कमवले त्याचं काय करायचं. हे नाही आपल्याला पटायचं, पण घेऊ आपण, कंटिन्यू चालू ठेवायचं. त्यालाच दान म्हणतात. याच्यावर तुकाराम महाराजांनी अभंग केला, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. मैत्यावर कसे ते पैसे टाकतात, ते उदास टाकल्यामुळं खालची सुद्धा उचलत नाही. माहितीचे नको उचलायला, बारकाल्या बोरांनी उचलले तर उचलतील, बाकी मोठी माणसं घाबरतात, त्याला नको हे माहिती वरून टाकलेलं आहे की नाही. त्यालाच दान असे म्हणतात असे समज, व ते दान म्हणजे मोक्षरूपी ठेवा दृष्टीस पाडण्याचे एक अंजन आहे. हे असो बघा, ह्या दानाने काय भेटणार आहे आपल्याला, ईश्वराची भेट होणार आहे. आता दमाची लक्षणे सांगतो, ऐक. 88 88 काय बघू, पत्र पुष्प फळ झालं ते. 88 तया नाव जान दान जे मोक्ष निधानाचे अंजन, हे असो ऐक चिन्ह दमाते. जे बघा, हे जे वैरागी निर्माण झाले दान करतो ते काय करणार आहे, कुठं घेऊन जाणार आहे, आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणार आहे. त्या आजींनी ऐकलं असं मला वाटतं, त्या त्रास देतात आजी, त्यांचं नाव जातं आजी, हार देतात तरी तुम्हाला त्रास घात होते म्हणलं, मग तुम्ही किती माणसं म्हणाय बाय, कारण त्यांना यायला बी तेवढाच वेळ लागतो ना. तर त्यांच्याकडं 25,000 रुपये होते. ते म्हणले ते घेऊन टाका बाबा, चांगल्या कामाला खर्च करा. म्हणलं का, परिस्थिती नाजूक आहे. नाही मला मोक्ष मिळाला पाहिजे. म्हणलं प्रपंचात करावले लेकरा बाळांना, म्हणले त्यांच्यासाठी आयुष्यभर केले, ही मोक्षासाठी करा. मी म्हणलं राहू द्यावले, मोक्षाची जबाबदारी माझ्याकडे लागली, हे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. सर्वच मोक्षापर्यंत घेऊन जाते. अंजन आहे आपल्या डोळ्यात. साध्या भोळ्या बाबड्या माणसांना, साध्या भोळ्या बाबड्या माणसांना कळतं की नाही. ज्याप्रमाणे शस्त्र धारण करणारा शत्रूचा नाश करतो, त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांचे ऐक्य झालेले असते. त्यांची ताटातूट करून जो वियोग करणे, त्याचप्रमाणे इंद्रियाद्वारांनी कोणत्याही विषयाचा वारा देखील वाहू देत नाही व सर्व इंद्रिय नियमाने बांधून कायमचेच प्रत्याहाराच्या ताब्यात देतो. चित्ताच्या आतपर्यंत घडून गेलेली जी प्रवृत्ती तीही आपण होऊन त्या साधकास सोडून बाहेर पळून जाते व 10 इंद्रियांच्या द्वारामध्ये वैराग्यरूप अग्नी ठेवतो. कारण पुन्हा प्रवृत्ती निर्माण होऊ नये. श्वासोश्वासाहून पुष्कळ अशा योग्याची जी अति कठीण व्रते त्याचे उत्तम रीतीने रात्रंदिवस न थकता न थांबता आचरण करीत असता, ज्याला मुळीही विश्रांती मिळत नाही, हे दम म्हणून ज्याला म्हणतात त्याचे लक्षण आहे असे समज. आता यज्ञ म्हणजे काय त्याचाही अर्थ सापेक्षाने सांगतोय. ऐक, चालू राहू द्या, कंटिन्यू. तर ब्राह्मणापासून तो शेवट स्त्रियाधिकांपर्यंत यांच्यामधील सर्वांनी आपापल्या अधिकारांरूप जे काही करणे, ज्याला
ज्या उक्त दैवताचे पूजन वगैरे उचित धर्म सांगितले असतील त्याचे यथाशास्त्रविधीने आचरण करावे. याप्रमाणे ब्राह्मण अध्ययन आध्यपणाधिक षडकर्माचे आचरण करीत असतो व शूद्र त्यास वंदन करीत असतो की हाच त्याचा यज्ञ होय. त्या दोघांसही त्यांच्या अधिकारारूप यज्ञ केल्याने सारखेच फळ मिळते. म्हणून कीर्तनाला गेल्यावर बाबांच्या पाया पडून जायचं. बाबांनी लई मेहनत करून ज्ञान मिळवले, पण आपण नुसतं पाया पडलं तरी सगळं कोणाचं आलं, कोणाकडं आलं, आपल्याकडं आलं बाबाचं. कारण ते पायाला का पकडायचं, वरून जे पाणी पडणार आहे ते कुठं जाणार आहे, उताराकडं जायचं. मग आता इथून पुढं आपण काय करायचं, एक बाबा तसं सोडायचा काय, एवढंच करायचे. काय करायचे, पाया पडायचं. म्हणजे बाबांनी मेहनत केलेले सगळं आयतं आपल्याला भेटणार. त्याप्रमाणे आपल्या अधिकारापरते विचार करून सर्वांनी आपापले यज्ञ करावेत, परंतु फलाशेचे विष त्यात घालू नये. ब्राह्मणाने अभ्यास केला आहे पूर्ण आणि त्यांनी पूर्ण जीवन समर्पण केलं आहे. आपण फक्त त्याचं दर्शन केलं तर सगळी विद्या कोणाकडे येते, आपल्याला प्राप्त होते. त्याप्रमाणे पण त्याच्यामध्ये फलाशेचं विष त्यात घालू नये. याच्यातून मला काय फायदा होईल, याच्यात काय माझा फायदा का अटकला समजायचा का, त्या फळात काय गेलं, विष गेलं. तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणं सर्वांचे, परी विषय विष फळाशेचे न घापे माझी. बघा सगळी कामं आपल्याला वाटायला आले ज्यांनी त्यांनी आले, ब्राह्मणापासून स्त्रिय शूद्रांमध्ये मग सगळ्या त्या मधल्या गॅपच्या आली. पण त्यांनी सगळी कर्म करायची पण फळापेक्षेची इच्छा करायची नाही, नाही तर त्या याच्यात विष पडलं जाईल. आणि मी करता ऐसा भाव नेदीच देहाचे नेद्वारे जाओ, ना वेदाज्ञेसी तरी ठाव होईजे स्वय. पहा, आणि मी करता ऐसा भाव नेदीचे देहाचे नेद्वारे जाओ, देहाकडे जाऊ नाही, मी करता म्हणून म्हणायचंच नाही. मी म्हटलं का गोत्यात आला आणि न मम का सुटला, आहे की नाही. आणि या यज्ञाचा मी करता असा देहाच्या द्वाराने होणाऱ्या कर्माचा मनात अहंभाव उत्पन्न होऊ देऊ नये. तरी पण वेदाच्या सर्व आज्ञा आपण स्वतः पाळाव्या. जेवढे कामं सांगितली ती करायची ॲक्युरेट, पण मी त्याचा करता आहे असं मनात घ्यायचं नाही. अर्जुना, असा उपयुक्त लक्षणाने युक्त सर्वांच्या आचरणात येणारा शास्त्रसंवादी विधिवत हा यज्ञ होय असे समज. हा यज्ञ म्हणजे मोक्ष मार्गाचे बाबतीत सर्वोत्तपरी जाणकार असलेला वाटाड्या व संगाती आहे. कंटिन्यू चालू ठेवायचं. आता चेंडू, बरोबर, स्वाध्याय. आता चेंडू भुईवर आपटावायचा म्हणजे भूमीला मारायचे असे नव्हे, तर चेंडूला उशी येऊन तो पुन्हा आपल्या हाताकडे आणावा म्हणून, किंवा शेतात जे धान्य टाकतो ते बीज विखरून नाश करणे नव्हे, तर ते पिकाकडे लक्ष देऊन जमिनीत बीज पेरणे आहे. अभ्यास पण आणि दानसुद्धा आपण केलं ते काही वाटलं नाही लोकांना. आपण जे काही दानधर्म केला करत तर नाहीच आपण, आणि लवकर काय आपल्याकडून होणार नाही, पण जर केला तर ते वाटण्यावरही जात नाही. त्या सगळ्या एफड्या आहेत, एकेका बँकेत पोस्टात टाकलेले आहेत. असं समजायचं वेळ पडले का ती परत आपल्याला टायमिंग संपलं का त्याचं ते भेटणार आहे. इथं सांगतात ते की जमिनीत बी पेर फेकून दिलं म्हणजे ते फेकून नाही दिलं, ते अजून दुपटीने तिपटीने वाढणार आहे. किंवा बॉल मुद्दाम आपण जमिनीवर आपटतो का, जमिनीला मारण्यासाठी ना, का परत तो रिटर्न आपल्या हातात द्यावा. किती दृष्टांत जबरदस्त आहे. किती कातून मारतो. तसं अन्नदान देताना किंवा काही देताना एवढं काही राजी खुशी देत नाही, पण हे द्यायचं कशाला, ते परत आपल्या हातात येण्यासाठी, आहे की नाही. त्याप्रमाणे चेंडूला उशी येऊन तो पुन्हा आपल्या हातात आणावं म्हणून, किंवा शेतात जे धान्य टाकतो ते बीज विखरून नाश करणे नव्हे, तर ते पिकाकडे लक्ष देऊन जमिनीत बीज पेरणे आहे. किंवा अंधारात ठेवलेली वस्तू दृष्टीस पडावी ह्या हेतूने जसा हातात दिवा घ्यावा लागतो, अथवा झाडाला फांद्या व फळे यावीत म्हणून जसा कोणी झाडाच्या मुळाशी पाणी घालतो. फार काय बोलावे, परंतु आरशात आपले स्वरूप आपणच आपल्याला पाहण्याच्या हेतूने तो आरसा जसा वरच्यावर प्रीतीने बराच स्वच्छ करावा, मन लावून चकाचक करायचा, तसा हा अभ्यास स्वाध्याय आपल्याला पाहायचं मी कुठं आहे, माझं स्वरूप काय, याच्यासाठी अध्ययन करायचं. त्याप्रमाणे
वेदाने ज्या ईश्वराचे वर्णन केले आहे तो आपल्यास आत्मतत्वाने प्रत्यक्ष प्राप्त व्हावा म्हणून श्रुतीचा सतत अभ्यास करणे. कसा? सतत. आता बाबांचा अभ्यास किती गाढा आहे सगळ्या बाबतीचे का नाही का? ते आपल्यासारखे कटाळे नाहीत. ग्रंथ वाचायला घेतलं का लगेच आळस येणार, आपल्याला झोप येणार, तशी ते नाहीत आहे की नाही. आपल्याला बाकीच्या कामांमध्ये किती शक्ती येते, हुरूप येतो, तसा इकडं आला पाहिजे. म्हणून श्रुतीचा सतत अभ्यास करणे, रिकामा अर्ध घडी राहू नको. ती पवित्र ब्रह्मतत्व प्राप्ती होण्याकरता, ती पवित्र ब्रह्मतत्व प्राप्ती होण्याकरता ब्राह्मणातील वेदातील ते ब्रह्मसूत्र अभ्यासावे. व इतर ब्राह्मणातील म्हणजे त्या ज्यांना ब्राह्मण म्हणतात, जे धडे आहेत त्यातले, त्यांना वेदातील जे ब्रह्मसूत्र अभ्यासावे. व इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वराची नामे मंत्रे हीच वरचेवर म्हणावीत व अभ्यासावीत. बघा, व वेद म्हणतात पार्थात ज्याला स्वाध्याय म्हणतात तो हाच होय असो. बघा, कंटिन्यू चालू ठेवायचं. आता तुला तप, बघा आपण विचारलो होतं आळंदीमध्ये घ्यायचं होतं आपल्याला, काय साहेब ब्रह्मसूत्र. तिथले विद्यार्थी काय म्हणले, आम्ही शेवटच्या यायला तरी आमच्या डोक्यावरून जातोय, तुम्ही लगेच कशाला नेता. म्हणजे एवढे अनपड समजले ते आपल्याला. बघा, त्यांचं बरोबर आहे, कारण आपल्याकडं जे दुसरं सूत्र आहे तीच आपण उचकून पाहत नाहीत, आहे का नाही. तर ब्रह्मसूत्र कधी उचकून पाहणार आहे आपण. ती पवित्र ब्रह्मतत्व प्राप्ती होण्याकरता ब्राह्मणातील वेदातील ते ब्रह्मसूत्र अभ्यासावे. व इतरांनी स्तोत्र किंवा इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वराची नामे मंत्रे हीच वरचेवर म्हणावीत अभ्यासावेत. ज्याला वाचन नाही करता येत त्यांनी नाममंत्र घोकत राहायचा. व देव म्हणतात पार्थ याला स्वाध्याय म्हणतात असे होय. असो तप. आता तुला तप शब्दाचा अभिप्राय सांगतो ते ऐक. आम्ही काय सारखेच पळायचं, आम्हाला सारखं सांगतात. आता ही पोरं जी पखवाद वाजवतात हे त्यांचं काय चालले तप, ते त्या मंडळावर मेहरबानी करायला नाही जात. त्या पोरांना जर वाटलं आम्ही मेहरबानी करायला गेलो, त्याचं सगळं गुल झालं. आपण जे जातोय, आता समजा पानसरे बाबांच्या सप्त्यात आपण जात होतो, त्यांच्या मेहरबानी करायला जात होतो की नाही? त्यांनी उलट काय पानपोई ठेवलेली आहे तिथं, ज्याला पाहिजे त्यांनी गारगार थंड पाणी पिऊन जायचं. ते आम्हाला करतात आणि आपण सावकार जाऊन बसायचं, तरी आपण भाव खातोय. आता तप तुला शब्दाचा अभिप्राय सांगतो ऐक. तर आपले सर्वस्व दान करणे व तेही फलाशा टाकून दान करावे यालाच दान म्हणतात. घ्या, फारच मोकळं करायचं ठरवलंय त्यांनी आपल्याला, आहे का नाही. ज्याच्याकडे काय नाही त्याला टेन्शन नाही, पण हाय त्याला टेन्शन राहणार, आहे का नाही. आता तुला तप शब्दाचा अभिप्राय सांगतो ऐक. तर आपले सर्वस्व दान करणे व तेही फलाशा टाकून दान करावायचे त्याला दान म्हणतात. चैनीने द्रव्य उडवणे ते दान नसून व्यर्थ खर्च करणे होय. आम्ही बारीक नाही बघत, कोणासाठी? समाजासाठी आम्ही बारीक बघत, आहे का नाही. काही लोक म्हणतात नाही आम्ही बारीक बघत नाही, कोणासाठी? का घरच्यांसाठी? समाजासाठी बारीक नाही बघत म्हणून वाटतात काय? नाही, घरच्यांसाठी बारीक बघत नाही. तुम्ही घरच्यांसाठी बारीक बनता, तुम्ही बारीक समाजासाठी नाही बघितलं का मग समजायचं तुम्ही. नाही तर द्रव्य उडवणे चैनीने त्याला दान म्हणत नाही. नाही तर हॉटेलमध्ये गेला जेवलान वेवलान जा तुला 500 रुपये दान. आहे की नाही. ज्याप्रमाणे कडू वृंदावनाचे फळ झाडास लागू नये कोणाच्या उपयोगास न येता व्यर्थ सुकून जाते, तसं सगळं असून याचा काही समाजाला उपयोग नाही. अशी कितीतरी बाबा आहेत, बाबा बाकीच्यांचं द्या संसारिकांचं, अशी पुंजी जमा करून ठेवतात त्यांना असेच मरून जातात. शेवटी ते ट्रस्ट सरकारी ट्रस्टीमध्ये याच्यामध्ये जमा होऊन जातात. भिकारीसुद्धा मरतात ना, मेल्यावर ते कोणाला भेटतात? उचलायला जातात त्यांनाच भेटतात ते पैसे. कडू वृंदावनाचे फळ झाडास लागू नये कोणाच्या उपयोगास न येता व्यर्थ सुकून जाते, पण औषध रूपाने सर्व जगाच्या उपयोगी पडते. किंवा धुपाचा अग्नीत प्रवेश झाला तर त्याचा स्वतःचा नाश होतो, पण सर्वांस सुगंध देतो. किंवा सोने जो शुद्ध करावे तो जे वजनात कमी भरते, पण कसात पैसे कमी झाले तरी कसात वाढणार, आहे की नाही.
पण कसा जास्त चढते किंवा कृष्ण पक्षामध्ये चंद्र एक एक कलेने कमी होतो पण कृष्ण पक्षाचे पोषण करतो किंवा सर्व औषधीचे पोषण करतो, त्याप्रमाणे हे वीरा ब्रह्मस्वरूपाचा विकास अभिव्यक्ती होण्याकरता प्राण, इंद्रिय व शरीर याची जी साधना अनुष्ठानात शरीराधिकास झिजवणे, आटणी करणे यालाच तप असे म्हणतात. बघा, पूर्वीचे पार असे नुसते हड्डी दिसायला असे राहायचे लोक, एवढं तपश्चर्या करायचे आणि मग फळ भेटतं. ते पण देवाच्या मनात आलं तर, नाही तर म्हणून मर असा असतो. पण जर प्रामाणिक असेल तर देव त्याचं कल्याण करतो. अथवा उपयुक्त, कंटिन्यू चालू ठेवायचं हां. अथवा उपयुक्त तप सर्वापेक्षा जर काही तपाचे दुसरे निराळे लक्षण असले तरी तो तपे ह्या तपाप्रमाणे शुद्ध नाहीत. अथवा उपयुक्त तप स्वरूपापेक्षा जर काही तपाचे दुसरे निराळे लक्षण असले तर ती तपे त्या तपाप्रमाणे शुद्ध नाही. त्याचं दृष्टिकोन वेगळा असेल तर ते तप नाही, स्वरूपाप्रमाणे पाहिजे. 9 क्रमांकाची ओवी बघूया. अथवा अनारिसे, अनारिसे म्हणजे काय? अनारिसे माहिती आहे का तुम्हाला? दिवाळीचे नाही, वेगळे. दुसरं काय त्याचं तपाचा विचार असेल दुसरा तर ते तप शुद्ध नाही. अनारिसे म्हणजे वेगळे. किती नंबर होतं? 13. वेगळे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हंसे सुदली चाचू. सुदलीचा अर्थ काय दिलाय? 14 नंबर घातली. बघा, अथवा उपयुक्त तप स्वरूपापेक्षा जर काही तपाचे दुसरे निराळे लक्षण असले तरी ते तपे ह्या तपाप्रमाणे शुद्ध नाहीत. म्हणून हंस पक्षी जसे दुधात आपली चोच घालून दूध व पाणी वेगळे करतो त्याप्रमाणे तप करायचंय. काही तप आहेत ना, ती सांगणार 17व्या अध्यायामध्ये. एक राजसी तप, एक सात्विक तप आणि एक तामसी तप. मग ती तप नाही, ती तपामध्ये मोडत. त्याप्रमाणे जो उत्पन्न झाल्याबरोबर देह व जीव आत्मा यांच्या सत्यानृत्यरूप आत्मा अनात्माच्या मिश्रणात हात घालतो, आत्मा अनात्म याच्यातील सत्य व मिथ्यारूप वेगळी करतो, तो आत्मा अनात्म विचार आपल्या अंतकरणात निरंतर जागृत ठेवावा. बघा, याच्यासाठी हे तप आहे. काय करायचंय? साराचा निवाडा. असा आत्मा अनात्म विचार झाला असता बुद्धीचा विषयाकडे पसरलेला मार्ग खुंटीत होतो व ती अंतर्मुख होते. म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य जागा झाला असता निद्रा व स्वप्न ही दोन्ही आपोआप नाही तशी होतात, नाहीशी होतात तसे होते, त्याप्रमाणे धनुर्धरा आत्मप्राप्ती करून घेण्याकरता खरे प्रवृत्त झाले असता जो अंतकरणात आत्मा अनात्म विवेक उत्पन्न होतो, हाच तप शब्दाचा वास्तव निर्णय आहे. बघा, इतर तपाचा तुमचा काय उद्देश असेल तर नाही, आत्मा अनात्मासाठी होतो तो आणि त्याच्यातून विवेक निर्माण होतो ते खरं तप. बाकी परत भाऊ खाण्यासाठी झालं तर ते तप नाही. आता हे जे धिंगडसा घालतात ही बाकीची लोक, ते काय त्यांचं तप आहे का? ते त्यांना शो करायचं आहे फक्त. खरा तप करणारा असा सुममध्ये निघून जातो. आर्जव 12वा गुण आर्जव सांगतात, ज्याप्रमाणे दूध हे मुला सर्वतोपरी हितकारक असते किंवा चैतन्य व प्राण हा सर्व भूतांच्या ठाई सारखाच आहे, त्याप्रमाणे ज्याचे प्राणीमात्राशी वागण्यात सौजन्य व अंतकरणाचा सरळपणा असतो त्याला अर्जव असे म्हणतात. 13व्या अध्यायात पण हे येऊन गेलेले 13 नंबरचे. हां, इथपर्यंत घ्यायचं कंटिन्यू. श्लोक क्रमांक 2 वाचतोय. प्राण्यांना पीडा न देणे, अप्रिय व अनुवृत्त वर्ज करून खरे भाषण करणे, क्रोध आला असताही त्याला शांत करणे, संन्यास, अंतःकरणाचा उपशय, एखाद्याची गुप्त गोष्ट दुसऱ्याला न सांगणे, दुःखी जीवावर कृपा करणे, विषय समीप असले तरी इंद्रियांचे विकार रहित्य, अकार्याविषयी लोकलज्जा व कारणा वाचून हातपाय इत्यादींचा व्यापार न करणे, अहिंसा सांगतात. आणि काया वाचा मनाने जगाला सुख व्हावे याच एकमेव हेतूने जे वर्तन करणे तेच अहिंसेचे खरे स्वरूप होय, लक्षण होय असे जाण. काही झालं तर कोणाला आपल्यापासून कायेने सुद्धा नाही, वाचेने सुद्धा नाही आणि मनाने सुद्धा नाही झालं पाहिजे, ती खरी अहिंसा आहे. सत्यम आता स्वभावता तीक्ष्ण असून
मऊ असते. अशी कमळकळिका जशी पाण्याचा भेद करून वर येते परंतु मऊ असते, किंवा चंद्राचे तेजच पडते खरे परंतु ते शीतल असते. 15 एक नंबर कंटिन्यू चालू ठेवायचे. आता तीक होऊनी मवाळ जैसे जातीचे मुकुळ का तेज परी शीतळ शशांकाचे. जे औषध रोग्याला दाखवता क्षणीच रोग्याचा नाश करून शकेल किंवा रोगाचा नाश करू शकेल आणि खाल्ले तर जिभेलाही कडू लागणार नाही असे औषध. रोग्याचा का रोगाचा? रोगाचा पाहिजे, नाही तर जे औषध रोग्याला दाखवता क्षणी रोगाचा नाश करू शकते. काकांनी लगेच तिकडे डोकावलं होतं की नाही, काहीतरी गोळ दिसतोय असं पाहिजे. आणि खाल्ले तर जिभेस कडूही लागणार नाही असे औषध नाही. मग ती तसल्या औषधाची त्यास उपमा तरी कशी द्यावी? जे औषध रोग्याला दाखवता क्षणीच रोगाचा नाश करू शकेल आणि खाल्ले तरी जिभेला कडू लागणार नाही असे औषध नाही, म्हणजे कडू असणार. मग मी तसल्या औषधाची त्यास उपमा तरी कशी देऊ? तर मऊपणा म्हटला म्हणजे डोळ्यातील बुबळाला घासले असताही जे डोळ्यामध्ये खुपत नाही पाणी मारलं तर, पण त्या जर पाण्याची धार चांगल्यात कडक दगड वाचले तर त्याचे 2 भाग केले शहरात नाही, त्याला सत्य भाषण म्हणतात. तर मऊपणा म्हटला म्हणजे डोळ्यातील बुबळास घासले असताही जे डोळ्यामध्ये खुपत नाही व त्याच पाण्याच्या दुसऱ्या पैलूचा विचार केला असता, अर्थात त्याचा कठोरपणा पाहू गेले असता ते पाणी पर्वताचा कडाई फोडून बाहेर पडते. त्याप्रमाणे जे सत्यवचन संशय निवृत्ती करण्याच्या बाबतीत लोखंडी शस्त्राप्रमाणे तीक्ष्ण असते व जे ऐकले असता इतके अमृत मधुर असते की बा माधुर्यालाही पायाखाली घालते, म्हणजे लाजवते. जे गोड बोले आहेत ना त्यांनाही मागं टाकणार ते, असं करणार ते इतकं. आणि जर का आपल्या अंतकरणात काय डोक्यात काय असलं तर चिरफाड करून त्याचं पूर्ण वेगळीकरण करून टाकणार. पाण्याचा गुण सांगितला असं असलं पाहिजे सत्यभाषण तुमचं. जे सहज ऐकले असता कानास मुखे उत्पन्न होतात. कानाला मुख हो निर्माण म्हणजे तिथंच बोलणं होतं तिथंच ऐकणं होतं. म्हणजे सेवन करावे. बघा ऐकायची गोष्ट काय करावं असं वाटतं त्याला खावा. ऐकावी अशी इच्छा निर्माण होते व जे भाषण सत्य वास्तविक कानाचा विषय आहे ना ऐकणं, पण मुखाला वाटतं मी पण ते सेवन करावं. ऐकावे अशी इच्छा निर्माण होते व जे सत्य भाषण सत्यपणाच्या बळाने ब्रह्म साक्षात्कारापर्यंत जाऊन भिडते, डायरेक्ट परमात्म्याला स्पर्श करते ते. असं भाषण असलं पाहिजे. असं असतं साधू संतांचं. ते बोलले ना तर आपल्या फार काळजाला भिडणार, डायरेक्ट परमात्म्याचंच आपल्याला त्याच्यातून बोध होणार. फार काय सांगावे. ज्याची गोडी इतकी असते की ते कोणासही प्रियपणाने फसवू जाणत नाही व त्यातील अर्थ पाहू गेला असता सत्य असून त्यापासून कोणाच्याही मनाला खुपत नाही, धक्का बसवायचा नाही. ही ओळ आहे ना? आहे. एरवी कशात आहे? कशात आहे? हां नाही आहे म्हणजे इथं तर असणारच आहे ना. एरवी पारध्याचे ही म्हणतील कशात आहे काय माहिती. मला एकाने ते दिवशी गेलो होतो त्यांनी प्रश्न विचारला ते डायरी प्रवचन म्हणजे काय. तिकडं परवा गेलो ना एक गौंडी बाबा भेटलो होते त्यांनी डायरी प्रवचन म्हणजे काय. तो ग्रंथ आहे एक है की नाही. एरवी पारध्याचे गाणे वरवर वर 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 द्रष्ट्या कान पाहता कानास गोड लागते खरे पारध्याचं आणि ते पक्ष्यांना पकडून नेतं. तसं नाही, परंतु खरेपणाच्या दृष्टीने पाहिले असता ते मृगास अतिशय घातक असते. अथवा अग्नी हा आपले जाळण्याचे कृत्य उघडरीतीने करतो, परंतु ह्या त्याच्या खरेपणास आग लागो. हे भाषण जे भाषण कानास मधुर लागणारे असते पण अर्थ पाहू गेले असता काळीजास झोंबून भेटते असे ते भाषण भाषणच नव्हे तर ते भाषण म्हणजे सुंदर रूप धारण करणारी विवशीच होय. परंतु रागवल्यावर अहित होण्याच्या बाबतीत जे बोलणे पोकळ रागवणारे असून लालन मुलाचे रक्षण करण्यात पुष्पाप्रमाणे मऊ असते, असे त्या आईचे जसे स्वरूप असते त्याप्रमाणे जे ऐकले असता ज्याच्यापासून श्रवण सुखाची प्राप्ती होते असे चतुर असून परिणामी गोड व सत्य असते.
कोणाचाही मर्मभेद न करणारे, राग द्वेषाशी विकार रहित असे जे बोलणे त्याला सत्य असे म्हणतात. 24 नंबरला थांबूया आपण. किती 24? 124ला थांबतोय. सत्य भाषण कंटिन्यू सगळं चालू ठेवायचं. तर याच्यात थोडा विचार करू, असं प्रश्नचिन्ह करा. हां, एवढ्या स्टार्टपासून इथपर्यंत. असो, ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 16 124 क्रमांकाच्या ओळीला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वरी, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा संत मालिकेच्या चरणावर तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून इथे सेवेला पूर्णविराम देतो. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोल रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे वाद्यज्ञ तोषावे, दोषोणी मग द्यावे पसायदाने. जे तांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी अतिवारो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सधर्म सूर्य पाहो, जो देवांची रथोती लाभो. प्राणीघात वर्ष सकळ मंगळे, ईश्वर इष्टांची मांद्याळी. अनवरत मंडळी भेट तुझा होता. सदा कल्पतरूचे आडव, कीर्तना चिंतामणीचे गाव. गोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे आलांछन. मार्कंडजे तापहीन, ते सर्वाई सरा सज्जना स्वैर्य होतू. किंबहुना सर्व सुखी, कोण होती लौकी. बजीवादी पुरुषी अखंडित, आणि गर्भोपजीवे विशेष लोकी. दृष्टा दुष्टये हो आवेची, वेदमणे श्री विश्वेश्वराहो. आहुईल दान बसाहो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला.